रहिमतपूर येथे भारतीय राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला। या सोहळ्यात राज्यस्तरावर यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील मेहनत आणि अभ्यासाचा प्रवास बाईट्समधून व्यक्त केला। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले, ज्यातून स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या सवयी आणि तयारीवर भर देण्यात आला। माझे नाव कार्तिकी सुनील चव्हाण, मी वसुंधरा प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी। आज मला अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळाल्याबद्दल खूप आनंद वाटतो। परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची आणि तयारीची चाचणी असते। विद्यार्थ्यांना वाटते की परीक्षा अवघड असते, पण जर आपली मेहनत आणि जिद्द असेल तर कोणतीच परीक्षा ही अवघड नसते। आमच्या शाळेचे माननीय मार्गदर्शक श्री मनोरंजनजी धसाहेब यांनी मला अभ्यासाला पाठिंबा दिला। त्यांच्यामुळे आज मी इथे आहे आणि जेवढे माझे मार्गदर्शक आहेत, जेवढे माझे शिक्षक आहेत, त्यांच्यामुळे हे यश मला मिळालेले आहे। 3 वर्षापासून मी या सोहळ्याला येत आहे। अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेचा गुणगौरव सोहळा हा अतिशय चांगला पद्धतीने पार पडतो आणि हा सोहळा खूप छान आहे। आज या अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाच्या निमित्तानं पालक या नात्यानं मी या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि हा सोहळा पाहिला अत्यंत आनंद वाटला। अशा प्रकारची संस्था या समाजामध्ये जे कार्य करत आहे, सध्याचा काळ म्हणजे कसं आहे, मुलं फार हुशार असतात, परंतु मोबाईलच्या कुठेतरी नादाला लागून कुठेतरी इकडच्या तिकडच्या वाईट मार्गाला लागण्यापेक्षा पालकांनी थोडं लक्ष देऊन तर अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये या विद्यार्थ्यांना समाविष्ट केलं तर ही एक आमची नात कृष्णाली प्रेमसागर चौगुले, ही माझी आमच्या मित्राची मुलगी आहे, अवनी कोळी कोष्टी, आणि या दोन्ही मुलींना आम्ही आमच्या ग्रामीण भागच आहे आमचा, आतनी तालुक्यामध्ये आळ्याट्टी म्हणून आमचं गाव आहे शेजारचं, आणि त्या ठिकाणी आमचे कुंभार सर म्हणून एक अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे LKG UKG लहान मुलांचं शिक्षण देतात अशा प्रकारची आम्ही माहिती ऐकली आणि आम्ही त्या ठिकाणी मुलांना ॲडमिट केलं। तुम्हाला सांगतो 1 ते 2 वर्षामध्ये सरांनी इतकी चांगली तयारी करून घेतलेली आहे मुलांची की ही मुलं आम्हाला कल्पना नव्हती की अशा प्रकारचं राज्याच्या पातळीवर आमच्या ग्रामीण भागातले मुलं येतील। तर अशा प्रकारचे कुंभार सरांच्यासारखे शिक्षक झाले, घडवणारे निर्माण जर झाले आणि अशा प्रकारच्या संस्थांनी जर समाजामध्ये कार्य केलं तर ह्या पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्या लहान मुलांच्या भविष्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं हे सहकार्य हे होईल अशा प्रकारचं मला अपेक्षा वाटते। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव शिवम विनोद कनेरकर आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भादरवाडी आहे। मला अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात 6वा क्रमांक मिळाला आहे। मला मोठे होऊन IAS बनायचे आहे। मला हा कार्यक्रम खूप आवडला आहे। नमस्कार, माझे नाव मनीषा विनोद कनेरकर आहे। आमचं गाव भादलवाडी आहे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। येथे आमचा शिवम शिकत आहे, त्याचा राज्यात 6वा क्रमांक आलेला आहे। हे लगी यश प्राप्त होत नाही, त्यांनी पहिल्या वेळेस जिल्ह्यात काढला, आता केंद्रात काढलेला आहे। तो खूप मेहनत पण घेतोय आणि त्याला यश पण प्राप्त होतंय। त्याच्या मागे त्याचे शिक्षक आहेत, शाळेतले सर्व त्याला व्यवस्थित शिकवतात आणि त्याला पण खूप उत्साह आहे, त्यामुळं तो चांगला प्रमाणे शिकतोय। त्याला मोठं होऊन कलेक्टर व्हायचं आहे, तर ते त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्न करतोय आणि ही स्पर्धा परीक्षा ह्या मुलांसाठी चांगली परीक्षा आहे। तो पहिलीपासूनच परीक्षा देत आहे, त्याच्यामुळं त्याचा पाया भरपूर पक्का होत आहे। नुसती शाळा शिकून उपयोग नाही, स्पर्धा परीक्षा पण पाहिजेत मुलांना। स्पर्धा परीक्षाशिवाय यश प्राप्त होत नाही, नुसती शाळा शिकून काही नाही, स्पर्धा परीक्षेत बसलं पाहिजे, यश आलं पाहिजे। स्पर्धा परीक्षांमुळं त्यांना पुढचं भरपूर मार्गदर्शन ही सगळं सोपं जातं। शाळेतलं ही स्पर्धा परीक्षा खूप चांगल्या आहेत, अशा सर्व पालकांनी आपल्या मुलांना बसवलं पाहिजे। यश नाही मिळलं तरी चालन, तर लगेच मिळत नाही, दुसऱ्या वर्षी मिळन, तिसऱ्या वर्षी मिळन, पण मिळन ही नक्कीच मिळन। हे असं एकदा नाही मिळलं म्हणून नाही बसवणं हे योग्य नाही आहे। दुसऱ्या वेळेस मिळन हे आशेवर
त्यांनी प्रत्येकाने आपल्या मुलाला बसवलं पाहिजे, कारण त्यांची नजरमरती या त्यांना म्हणजे जाणवतंय की मोठी मुलं भरपूर कसं असते गेल्याच्या नंतर. मग त्यांना नुसतं शाळेत उपयोग नाही, असं लांब गेलं तर कळतंय की नाही का भरपूर गर्दी होतीये, कसं आहे कसं नाही. तर त्यांना सगळ्यांनाच माझी विनंती, सगळ्या पालकांना आपल्या मुलांना बसवलंच पाहिजे स्पर्धा परीक्षांना. Hello everyone, I am Mahi Parasha. I am student of 3rd standard from Natipute. I am so happy for this honor. This honor is symbol of dedication and continuous efforts. I am thankful to my mentor, Mrs. Pawar ma'am, and my parents. This type of honor will motivate me for future efforts. Once again, thanks to all of you. या ठिकाणी राज्यस्तरीय अभिरूप स्कॉलरशिप परीक्षा यासाठी मी आयोजक समितीचे खूप खूप आभारी आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगान गौरव करण्यासाठी ज्या प्रकारचे आयोजन केले आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी एक मोटिवेशन मिळते व पुढे असेच कष्ट करत राहायचे त्यांच्यावर संस्कार होत आहेत. ह्या उत्तेजनेमुळे, ह्या मोटिवेशनमुळे ते नक्कीच पुढील या प्रकारच्या स्कॉलरशिप परीक्षांसाठी तयार होतील. मुलांना कष्ट घ्यायची सवय या गुणगान सवयीमुळे नक्कीच राहील. मी आयोजन समितीचे खूप खूप आभारी आहे. माहीच्या यशामध्ये माहीच्या शिक्षकांचा, मेंटॉरचा जो काही वाटा आहे त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. थँक्यू. माझे नाव श्रेया दिलीप गिरे. माझ्या शाळेचे नाव वसुंधरा. माझ्या टीचरचे नाव जाधव मॅडम. मी सर्व यशाचे श्रेय माझ्या आईवडिलांना व माझ्या मार्गदर्शी शिक्षकांना देते. माझा राज्यात 2रा नंबर आला आहे. थँक्यू. नमस्कार, मी दिलीप युवराज गिरी. मी या श्रेयाचा पालक आहे आणि मी आष्टीवरून, तालुका आष्टी, जिल्हा बीड. माझी कन्या इयत्ता पहिलीमध्ये वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी या ठिकाणी शिकत आहे. या अभिरूप परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना अतिशय चांगला फायदा होत आहे आणि विद्यार्थ्यांच्या नॉलेजमध्ये सुद्धा भर पडत आहे. या अभिरूप परीक्षेवरचं जे मॅनेजमेंट आहे अतिशय सुंदर आहे. त्याबद्दल मी या सर्व टीमचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कापसे. माझ्या टीचरचे नाव जाधव मॅडम. माझ्या शाळेचे नाव वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी. माझ्या राज्यात 5वा नंबर आला आहे. माझ्या तुकडीचे नाव इयत्ता पहिली आहे. धन्यवाद. नमस्कार, मी दीपक महावीर कापसे. मी स्वरा दीपक कापसे या विद्यार्थिनीचा पालक आहे. या क्षणी मला असं सांगावंसं वाटतं की जी आपली शाळा आहे वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी, तालुका आष्टी, जिल्हा बीड, ह्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांना चांगलं यश आलेलं आहे. आणि गेल्या वर्षीसुद्धा, त्यापूर्वीसुद्धा म्हणजे गेले 4-5 वर्ष या शाळेच्या मार्फत खूप चांगल्या प्रकारचं म्हणजे सर्वच शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये मुलांना चांगले गुण आणि राज्यस्तरीय नंबरसुद्धा पटकावण्यात मुलं यशस्वी झालेले आहेत. मी स्वरा तळेकर. माझ्या शिक्षिका श्रीमती बेद्रे मॅडम. श्रीमती बेद्रे मॅडम आम्हाला खूप छान शिकवतात. माझा या अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. आमच्या टीचर आम्हाला खूप छान शिकवतात. मला मोठे होऊन शास्त्रज्ञ बनायचे आहे. आदरणीय धस साहेब आम्हाला खूप छान मार्गदर्शन करतात. धन्यवाद. मी बाळासाहेब तळेकर, तालुका आष्टी, जिल्हा बीड. माझा पाल्य स्वराज्य बाळासाहेब तळेकर हा अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये स्पर्धा परीक्षांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे आणि महाराष्ट्रातील विद्यार्थी फाउंडेशन संचलित भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा ही एक अतिशय अग्रमानांकित आहे. आणि या अतिशय उच्च दर्जा असणाऱ्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या निमित्तानं अतिशय चांगल्या दर्जाची तयारी होते आणि भविष्यातील अनेक स्पर्धा परीक्षांना सक्षमपणे सामोरं जाण्यासाठी अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेने महाराष्ट्रामध्ये एक आपलं स्वतंत्र वेगळं असं स्थान निर्माण केलेलं आहे. अतिशय निष्पक्ष आणि स्वतंत्र वातावरणात विद्यार्थ्यांच्या विविध बुद्धिमत्तेला चालना देणारा हा उपक्रम
महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या शैक्षणिक वाटचालीच्या दृष्टीने निश्चितच उपयुक्त आहे. आणि मी एक पालक म्हणून, महाराष्ट्रातील पालकांचा प्रतिनिधी म्हणून निश्चितच विद्यार्थी फाउंडेशनचे आणि अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेच्या सर्व टीमचे या निमित्तानं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि राज्यस्तरावरील होणारा हा कार्यक्रम निश्चितच सर्वांसाठी दिशादर्शक आहे, विद्यार्थ्यांसाठी एक अभिमानाचा आणि पालकांसाठी सुद्धा गौरवाचा क्षण आहे, हा मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. धन्यवाद. माझे नाव विदिशा वैभव शिंदे. मी अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये माझा राज्यात 5वा नंबर आलेला आहे, म्हणून मला बक्षीस मिळाले आहे. मी विदिशा वैभव शिंदेंचा पालक वैभव अशोकराव शिंदे, पोरगाव वाळवा तालुका, सांगली जिल्हा. मुलीचा अभिरूप या परीक्षेमध्ये राज्यात 5वा नंबर आलेला आहे. आणि ह्या ज्या परीक्षा आहेत, मुलांच्या बौद्धिक गुणांना वाव मिळण्यासाठी चांगला त्याचा फायदा होतो आहे. आणि अशाच उत्तरोत्तर परीक्षा चांगल्या व्हाव्यात ही अपेक्षा. थँक्यू. मी योगेश जाधव, हा माझा मुलगा देवांश जाधव, इयत्ता 2रीत आहे. गतवर्षी इयत्ता 1लीमध्ये सुद्धा त्याचा भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्याचा राज्यात नंबर आला होता. याही वर्षी आलेला आहे. खऱ्या अर्थानं वर्षभर मेहनत घेत असलेलं खऱ्या अर्थानं फळ या ठिकाणी सोहळ्यात आल्यानंतरच खरं मिळतं. कारण हा डोळ्याचं पारणं फेडणारा हा नेतृत्वक सोहळा खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या आयुष्यात यावा, यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याची, प्रत्येक शिक्षकाने आपल्या विद्यार्थी अशा प्रकारे तयार करून घेतली पाहिजे. कारण वर्षभर मेहनत घेतात मुलं, पण त्या अपेक्षित असं फळ जर मिळत नसेल तर त्याला काही उपयोग नाही. पण या सत्कार सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं पालकांचाही ऊर भरून येतो आहे, वडिलांची कॉलर ताटणं, आईचा पदर टाईट होतो आहे. मला खरं सांगायचा आनंद होतो आहे की हा सोहळा खरा आपल्या पाल्यामुळे आम्ही अनुभवतो आहे. आणि हा अनुभव तुम्हीसुद्धा घ्यावा, यासाठी हा परीक्षेला तुम्ही सर्वांनी आपल्या मुलांना बसवलं पाहिजे. धन्यवाद. माझे नाव प्रज्ञेश प्रवीण रंदेवे आहे. मी कोल्हापूरमधून करवीर तालुक्यामधून आहे. माझ्या शाळेचे नाव मनपा नेहरूनगर आहे. या सोहळ्याला कसं वाटतंय आल्यानंतर? छान वाटते. एवढे मोठी ट्रॉफी मिळाली, चेक मिळालं. रोज अभ्यास कसा करतो? रोज अभ्यास भरपूर करायचा. पहिला गणिताचा करायचा, मग मराठीचा, मग इंग्रजीचा करायचा, असं थोडं थोडं करत मी. भविष्यात कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं? फॉरेस्ट. इतर विद्यार्थ्यांना काय संदेश देशील? अभ्यास करा, मोठे व्हा. तुम्हाला? मी प्रवीण रणदिवे, माझी मिसेस रसिका रणदिवे, हा आमचा मुलगा प्रज्ञेश रणदिवे शिष्यवृत्ती धारक ठरलेला आहे, राज्यात 13वा आलेला आहे. आणि ह्या आम्ही ही इयत्ता 5साठी याची तयारी करत होतो की राज्य शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा असते, त्याच्याबरोबरच त्यांच्या क्लास टीचर जे आहेत माननीय जमदार मॅडम, त्यांनी अभिरूप परीक्षेची माहिती दिली. मग आम्ही फॉर्म भरला आणि त्या स्कॉलरशिपच्या तयारीबरोबरच हे अभिरूपची पण तयारी करून घेतली. आणि स्पर्धा परीक्षेवर जोर असल्यामुळं वेगवेगळ्या विषयामध्ये काय नेमकं हवं आहे हे चांगली तयारी जमदार मॅडमनी प्रज्ञेशकडून आणि इतर विद्यार्थ्यांकडून करून घेतली. आणि आम्ही दोघंही नोकरदार वर्ग असल्यामुळं आमची थोडीशी तारेवरची कसं यायची, पण माझ्या पत्नीने रसिकाने या खूप मोलाचा सहभाग होता यामध्ये. हे यश तर ते ह्या दोघांचं आहे. मी माझं फार कमी समजेल कारण का मला फार वेळ कमी असायचा, पण घरी आल्यानंतर रसिकाने चांगला त्याच्याकडे अभ्यास करून जे काय आजच्या पेपरमध्ये काय चुका झाल्या असतील त्या चुका का झाल्या आणि त्या चुका सुधारायच्या कशा, आणि ह्यामधून त्याची तयारी होत गेली. आणि माझी बाकी या पालकांकडून विनंती आहे की तुम्ही या वेगवेगळ्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहे, शिष्यवृत्ती आहे, त्यामध्ये तुम्ही नक्की मुलांना बसवा. त्यांचा पाया आत्तापासूनच तयार होईल, जेणे भविष्य करून जे तेव्हा नोकरी संधी ज्यावेळी बघतील तेव्हा MPSC किंवा UPSC आणि बाकीच्या बरेचशा स्पर्धा परीक्षा असतात, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांची जडणघडण चांगली होईल आणि हा पाया मजबूत झाल्यामुळे त्यांची ती परीक्षा सोपी जाईल आणि एकंदर त्यांना यश लवकर मिळेल. आणि ह्या सोहळ्याबद्दल बोलायचं झालं तर खूप अतिशय छान सोहळा तुम्ही आयोजित केलेला आहे. आमचा मुलगा तर ट्रॉफी आणि आम्ही सन्मानचिन्ह आणि गौरवचिन्ह बघून भारावून गेलो की ठीक आहे बाबा, एवढ्या लांबून आलो की त्याचं काहीतरी चीज झालं. आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही आणखीन हा सोहळा जसा चांगला करता येईल तेव्हा करा. आम्हा पालकांचं पाठिंबा, सहकार्य, प्रोत्साहन नेहमीच राहील. आणि ह्या माझ्या भावना आहेत. तर मी रसिकाला विचारतो की तुम्ही हे करून द्या. तुम्ही नोकरी पण करताय, कुटुंब पण सांभाळताय, मग यातून सगळं कसं काय बॅलन्स करता? नमस्कार,
माझी ओळख आता करून दिलेलीच आहे. मी रसिका रणदिवे, मी कोल्हापूरवरून आली आहे ह्या सोहळ्यासाठी. महिला म्हणून जरी मी नोकरी करत असले तरी मी नोकरी जी करते ती माझ्या मुलांसाठी करते, माझ्या कुटुंबासाठी करते. त्याच्यामुळं जरी नोकरी करत असेल तर प्रत्येक महिला पालकांना माझी विनंती राहील की प्राधान्य हे आपल्या मुलांना दिलं पाहिजे. कारण जरी तुम्ही इन्कम करत असाल तरी इन फ्युचर त्या मुलांसाठीच त्याचा आपण उपयोग करतो आहे. पण तुम्ही लहान असतानाच त्यांना नाही लक्ष दिलं, त्याच्या अभ्यासाकडे नाही लक्ष दिलं तर पुढं जाऊन तो करिअरच्या म्हणजे अपॉर्च्युनिटी त्याला व्यवस्थित होणार नाहीत, कारण त्याचा बेसच क्लिअर होणार नाही. त्याच्यामुळे माझ्या पालकांना विनंती राहील की सध्याचं जे जनरेशन आहे, बदलती पिढी आहे, ह्या गोष्टी बघता मोबाईल ह्या गोष्टींमुळं मुलं मैदानी खेळ किंवा अभ्यासाकडे त्यांचा ॲप्रोच कमी आहे. ह्या गोष्टी जर घरात आईचं व्यवस्थित लक्ष असेल तर मुलं नक्कीच अभ्यासाकडे वळतील किंवा चांगल्या गोष्टी आत्मसात करतील. म्हणून माझ्या पालकांना विनंती राहील की जरा थोडंसं मुलांकडे प्राधान्याने लक्ष द्यावं. आणि ह्या सोहळ्याच्या संदर्भात मला बोलायचं, तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण तुम्ही खाजगी संस्था असून देखील तुम्ही एवढं छान नियोजन केलं आहे आणि म्हणजे कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना तुम्ही समाजातील मुलांना इतकं छान प्रोत्साहन देत आहे. म्हणजे खूप भारावून गेलं मी इथं आल्यानंतर. आणि तुमच्या सगळ्या टीमचं खूप खूप धन्यवाद की माझ्या मुलाला इतकं छान तुम्ही काय प्लॅटफॉर्म दिलं. थँक्यू सो मच. My name is Sarvari Chetan Bobde. I secured first rank at 3rd standard in IAS exam. Today is a very special and remarkable day as we are together here to celebrate the prize distribution ceremony. I feel so excited and proud to stand here at behalf of all the students. I would like to thank Vidyarthi Vikas Foundation to build foundation of our bright future. At last, I would like to say, one pen, one child, one teacher, and one book can change whole world, and that book will be of Vidyarthi Vikas Foundation's IAS book. Thank you. माझं नाव बाळासाहेब सदाशिव लांडगे. माझा मुलगा सर्वेश बाळासाहेब लांडगे इयत्ता 3रीमध्ये शिकत आहे. आज आम्ही रहमतपूर येथे गुणगौरव सोहळ्यासाठी आलो आहोत. आज खूप आनंद आहे. हा माझा मुलगा खूप परिश्रम घेतो. बस. तुमच्या मुलाच्या यशाबद्दल तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतं, खूप आनंद वाटतो. भविष्यात त्याचा किती फायदा होईल? त्याच्यात भरपूर फायदा होणार आहे भविष्यामध्ये त्यांच्या शिक्षणासाठी व स्पर्धा परीक्षेसाठी. मुलाच्या अभ्यास आणि ह्या परीक्षेसाठी तुम्हाला काय काय त्याग करावा लागला? बाहेरचं पूर्ण वेळ घरी द्यावा लागतो. सकाळी उठवणं, अभ्यास करणं. तसा मुलगा पण मला खूप मदत करतो. स्वतःहून तो उठतो, अभ्यास करतो. अभिरूपमुळे एक चांगली सवय लागलेली आहे अभ्यासाची. सतत एकदम स्पर्धेत राहण्याची इच्छा मुलांची होत आहे अभिरूपमुळं. ठीक आहे. नमस्कार, माझे नाव रणवीर अविनाश भोसले. मी इयत्ता 5वीत आहे. मी कोल्हापूर टेमलाईवाडी तालुका करवीर येथून आलेलो आहे. सध्या कितवीला शिकत आहे? 5वी, इयत्ता 5वी. या गुणगौरव सोहळ्यात सन्मानित होताना कसं वाटतंय? खूप आनंदी वाटते. या यशामागं तुमचा सर्वात मोठा संघर्ष कुठला? संघर्ष आमचे रविवारी पण तास असायचे बरं. आणि आम्ही घरी पण प्रश्नसंच अभिरूपचे मागून घेतलेले. आम्ही त्याचा दररोजच्या दररोज एक एक्स्ट्रा 2 तास अभ्यास करायचो होमवर्क सोडून. आणि ह्याच्या पाठी सर्वात मोठं माझ्यासाठी संघर्ष माझ्या आईचे आहे. बरं. प्रेरणा कोणाकडून मिळाली? प्रेरणा आमच्या मुख्याध्यापक सरांकडून मिळाली. अच्छा. आणि टीचरांकडून. रोजच्या अभ्यासाची पद्धत कशी होती? मी आमची स्कॉलरशिपला होतो मी आधी. आमची सकाळी शाळा 9:30 ते 5:30 असायची. त्यानंतर घरी यायचो 6ला. 7:30 ते 8:30 स्कॉलरशिपचा अभ्यास करायचो. 8 ते 9:30 अभिरूप परीक्षेचा अभ्यास करायचो. आणि मुलाचं नाव सांगा. बाकी त्यांनी पत्ता सांगितलं. माझं नाव गौरी अविनाश भोसले आणि माझ्या मुलाचं नाव रणवीर अविनाश भोसले. मुलं- आम्ही कोल्हापूरहून आलो. मुलाच्या यशाबद्दल काय वाटतंय तुम्हाला? मुलाच्या यशाबद्दल म्हणजे तो पहिलीपासून ह्या सर्व एक्झाम देतोय आणि सकाळी त्याला मुख्य म्हणजे अभ्यास जर असेल, शाळेचा असेल किंवा अभ्यास असेल तर तो केल्याशिवाय रोजचा अभ्यास तो रोजच पूर्ण करायचा. परत हे स्कॉलरशिपसाठी ह्या वर्षी त्याने सकाळी 9 पासून ते संध्याकाळी जवळजवळ 8 पर्यंत कंटिन्युअस त्या अभ्यासातच असायचा. स्पर्धेच्या काळात पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे असं तुम्हाला वाटतं? पालकांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. मी एक पालकच आहे आणि मी तो घरी आल्यानंतर संध्याकाळी त्याला कंपल्सरी मी 6 ते 8 हा वेळ त्या मुलांसाठीच देते. मुलाच्या यशासाठी तुम्हाला काय त्याग करावा लागला?
त्याग हा पालकांना करावाच लागतोय. मुख्य म्हणजे त्याला वर्षभर म्हणजे ह्या वर्षी तर आम्ही कुठेही गावी गेला नाही तो वर्षभर. रविवारी सुट्टी नव्हती, शनिवारी रविवारी कंपल्सरी त्यांची स्कूल असायची आणि त्याच्यामध्ये स्कॉलरशिपचा अभ्यास चालू असायचा. सर्वांना नमस्कार. मुलांसाठी हाय, तुम्ही हॅलो म्हणायचं. हाय हॅलो, ठीक आहे, छान. आज आपल्या रहमतपूरमध्ये राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेचा राज्य गुणगौरव सोहळा संपन्न होतोय. या निमित्त मी प्रथमतः आमचे थोरले बंधू कैलासवासी दत्तात्रय लक्ष्मण जाधव सर गेले 25 वर्ष साप्ताहिक हसतखेळच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचलो. या साप्ताहिकाचे संपादक कैलासवासी दत्तात्रय जाधव यांचं 20 जून रोजी अकस्मात निधन झालं. यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या प्रास्ताविकेला सुरुवात करतो. आज आपल्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहेत, खरंच मला अभिमान वाटतो. माझ्यासारखा एखादा सामान्य शिक्षक महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती मध्ये एखादं प्रशिक्षण घ्यायला जातो काय आणि त्या ठिकाणी असणारं सारथीचं ऑफिस हे पाहिल्यानंतर साहेबांना भेटण्याची इच्छा होते काय आणि साहेबांपर्यंत मी पोहोचतो काय आणि साहेबांनी मला दिलेला तो रिस्पेक्ट. खरंच ज्या वेळेला आपले सन्माननीय काकडे साहेब सारथीचे संचालक होते त्यावेळी माझा प्रथमतः या ठिकाणी साहेबांशी भेटण्याचा योग आला. इतका मोठं व्यक्तिमत्व, परंतु माझ्या सामान्य शिक्षकाला त्यांनी एवढं मोठं भरभरून त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं. तेव्हापासून साहेबांनी माझी ओळख आजपर्यंत ठेवली. त्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सांगलीला खूप चांगल्या पद्धतीचं कामकाज केलं. वास्तविक पाहता गेल्या वर्षीच मी त्यांना या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं, परंतु काही कारणामुळे त्यांना येता आलं नाही. आजच्या एका फोनवरती त्यांचं प्रमोशन जरी मंत्रालयामध्ये झालं असलं तरी साहेब एक चांगलं काम करतायत. एक शिक्षक मंडळी कुठेतरी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांगलं काम करतात, त्यांच्या पाठीवरती थाप टाकण्यासाठी साहेब इथपर्यंत आले. त्या साहेबांचं मी या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर त्याच कोल्हापुराचं दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे किरण केंद्रे साहेब, त्यांचीही माझी भेट अशीच अचानक बालभारतीमध्ये झाली. पहिल्याच भेटीमध्ये कलेची आवड असणारा हा माणूस, अगदी तुम्ही लहान मुलांना माहीत नाही, परंतु आम्ही ज्या वेळेला लहानपणी बालभारती शिकलो त्यावेळेला त्या बालभारतीच्या मुखपृष्ठावरती एक मुलगा आणि मुलीचं चित्र अजून आम्हाला आठवतं. त्यांच्या ऑफिसमध्ये ते चित्र पाहिलं. माझे बरेचसे मित्र कलाप्रेमी आहेत, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून दिला. त्यांनी त्या माध्यमातून अनेक त्यांचे स्टॅच्यू बनवून या महाराष्ट्रामध्ये वितरित झाले. तेव्हापासून आमचा ऋणानुबंध दृढ झाला. त्यांनी सुद्धा माझ्या एका फोनवरती या कार्यक्रमाला यायचं कबूल केलं, ते सन्माननीय केंद्रे साहेब. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी काही अडचणी असल्यामुळे अचानक पालकमंत्र्यांचा दौरा लागल्यामुळे खंडारे साहेब या ठिकाणी येऊ शकले नाहीत. नायकवडी साहेबांच्या घरगुती अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत. तसेच या व्यासपीठावर उपस्थित असलेले साहेब, मला अभिमान वाटतो की माझ्याच वर्गात शिकलेली आज 3 लोक, 3 आस्ती यांच्या हस्ते आपला या मुलांचा सत्कार होतो. त्याच्यामध्ये सन्माननीय सचिन शेट्टे सर आहेत, ज्यांचं गिनीज बुकमध्ये त्या ठिकाणी रेकॉर्ड त्यांनी केले की जगाला शांतता देण्याचा त्यांनी संदेश समुद्राच्या तळ्याला जाऊन केले, ते सन्माननीय सचिन शेट्टे साहेब आहेत. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून एक वेगळं समाज प्रबोधन करतायत, आज जी टॉकीजवरती त्यांची कीर्तनं प्रसिद्ध होत आहेत, ते आमचे दुसरे मित्र सन्माननीय सागर पवार सर. त्याचबरोबर या तालुक्याचे तहसीलदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर वकील क्षेत्रामध्ये ज्यांचं नामोल्लेख या कोरेगाव तालुका किंवा सातारा जिल्ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीने घेतला जातो, ते आमचे दुसरे मित्र सन्माननीय विजयराव जाधव सर इथे या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय शागिरा मुला मॅडम आहेत. मी या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. आणि माझ्या प्रास्ताविकामध्ये सर एक गोष्ट मला आवर्जून या ठिकाणी नमूद करायला आवडेल. आमचं साप्ताहिक हसत खेळ गेले 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये काम करतंय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शेकडो म्हणण्यापेक्षा लाखो विद्यार्थी या प्रकाशनाच्या माध्यमातून आपलं उज्ज्वल यश संपादन करतायत. वास्तविक पाहता गेल्या 4 वर्षापासून आम्ही अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेचा एक नवीन प्रयोग चालू केला. मग अशी मी साहेबांना संपूर्ण माहिती देत असताना त्यांच्या लक्षात आलं की ही सगळी यंत्रणा शासकीय लेवलला ज्यावेळी राबवली जाते त्यावेळेला काम खूप सोपं होतं. परंतु माझ्या या शिक्षक मित्रमंडळी असू द्या, माझा संपूर्ण परिवार असू द्या किंवा माझे हितचिंतक असू द्या, या सगळ्यांच्या जोरावरती आज आपलं अभिरूप परीक्षा असू द्या, साप्ताहिक हसत खेळत असू द्या, अभिमानानं सांगायची गोष्ट की 5 जिल्ह्यापासून सुरुवात केलेली आपली अभिरूप परीक्षा यावर्षी 10 जिल्ह्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. पुढल्या वर्षी आपण अजून 2-3 जिल्हे वाढवत जाणार आहोत. एकूण 47,000 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. त्याच्यातील 825 विद्यार्थी आपण आज या ठिकाणी सन्मानासाठी बोलवले आहेत.
या 26 एप्रिलला आपली 4थी आणि 7वीची मेन शासकीय परीक्षा संपन्न होते. त्याच्यामुळे थोडीशी या ठिकाणी येणारी संख्या कमी झाली. आम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकांचे फोन आले की 15 दिवसा मेन शासकीय परीक्षा असल्यामुळे थोडंसं आम्ही येऊ शकत नाही, त्याच्यामुळे थोडीशी संख्या कमी वाटते. परंतु साहेब दरवर्षी याच्यापेक्षा दुप्पट विद्यार्थी त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असतात. यावर्षी शासनानं अचानक 4थी 7वीला शिष्यवृत्ती एप्रिलमध्ये घेतल्यामुळं थोडीशी ही गोष्ट लक्षात आली. मला या ठिकाणी या विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या पालकांबद्दल खूप अभिमान वाटतो. मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की तुम्हाला तुमचे पालक इथपर्यंत घेऊन आलेले आहेत. तुमच्यामध्ये तुमचा भविष्यातला IAS अधिकारी ते पाहतायत. आज आपल्या पालकांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. कारण आमच्या लहानपणी एवढ्या सुविधा आम्हाला मिळत नव्हत्या, परंतु तुम्ही नशीबवान आहात. तुमचे पालक तुम्हाला तुमच्या भविष्यातला IAS अधिकारी म्हणून पाहतात. तीच थीम घेऊन या ठिकाणी अगदी बीड जिल्ह्यातील आष्टी असू द्या, इकडं अहिल्यानगर असू द्या, रायगड असू द्या, सोलापूर जिल्हा असू द्या, पुण्यापासून आंबेगाव तालुक्यापासून इकडून कोल्हापूरपासून या ठिकाणी पालक आणि शिक्षक या ठिकाणी घेऊन येतात. खऱ्या अर्थानं मला त्यांचा खूप कौतुक वाटतं. इथं येऊन तुम्हाला मिळतं काय, शिष्यवृत्तीचा चेक रक्कम किती, याला खूप महत्त्व नाही, परंतु आपला विद्यार्थी कुठेतरी IASचा पायंडार असतोय हा स्वाभिमान घेऊन या ठिकाणी पालक येतात, शिक्षक येतात, विद्यार्थी येतात. त्यांचं मी या ठिकाणी खूप कौतुक करतो. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं या पालकांनी मुलांनी पालकांसाठी टाळ्या वाजवल्या, तसं मी पालकांनाही विनंती करेन. आज तुमची मुलं आज राज्याच्या मेरिटमध्ये 100च्या वर मुलं या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेली आहेत. मला सांगायला आवडेल की पहिली दुसरीची मुलं 150 पैकी 150 मार्क पाडणारी काही मुलं आहेत या ठिकाणी. आमच्यासारखे परीक्षक या मुलांना फसवण्याचा प्रयत्न करत असतात प्रश्नाच्या माध्यमातून, परंतु आमच्यावर सुद्धा मात करून ही मुलं इथं आलेली आहेत. म्हणजे जी मुलं फसवे प्रश्न असतात त्यांनी जे यशस्वीपणे सोडवलेले आहेत तीच मुलं या ठिकाणी राज्याला येतात. ही राज्याची क्रीम या ठिकाणी आलेली आहे. या मुलांसाठी पालकांनी जोरात या ठिकाणी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करावं, एवढं मी या निमित्तानं सांगेन. आमची ही परीक्षा गेल्या 4 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामकाज करते. संपूर्ण माहिती आपण सगळ्यांनी आजमावलेली आहे. साहेबांना पण मगाशी मी बुकलेटच्या माध्यमातून सर्व माहिती सांगितली. भविष्यामध्ये मुलांना शिष्यवृत्ती घेऊन भविष्यामध्ये काहीतरी मार्गक्रमण करावं, हा एक भूमिका लहानपणापासून त्याच्या मनामध्ये रुजावी म्हणून आम्ही जाणीवपूर्वक चेकच्या माध्यमातून या ठिकाणी मुलांना पैसे देत असतो. ही पैसे म्हणजे पैशाची रक्कम जरी किती असली, गेल्या वर्षी पर्यंत आम्ही 360 रुपये विद्यार्थ्यांना देत होतो. यावर्षी आम्ही त्याच्यामध्ये 90 रुपयाची वाढ करून 450 रुपये त्या ठिकाणी देतोय. एक छानपैकी ट्रॉफी देतोय. सगळ्या मुलांना येणाऱ्यांना फेटा देतोय, मानाचा फेटा, आणि त्या ठिकाणी सन्मान करतोय. मला या निमित्तानं सांगायला आवडेल की ज्यावेळेला राज्याची यादी प्रसिद्ध होत असते त्यावेळेला असं लक्षात येतं की काही शाळांची मुलं जास्त प्रमाणात त्या ठिकाणी राज्याच्या यादीमध्ये येतात आणि सर्वसाधारण ही परीक्षा आम्ही खाजगी स्वरूपात राबवत असल्यामुळे काही पालकांच्यामध्ये शिक्षकांच्यामध्ये कधी कधी गैरसमज निर्माण होतो की एका शाळेची मुलं कशी. तर शिक्षक मित्र आणि पालक मित्रांना मला सांगायला या ठिकाणी नक्की ठामपणे मी सांगेन, आपली जी परीक्षा आहे ती ठामपणे पारदर्शकपणे होते. आमचा प्रत्येक केंद्रावरती आमचा त्या ठिकाणी एक प्रतिनिधी जात असतो. आज ते पालक ते शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका. जे विद्यार्थी आलेले आहेत ते विद्यार्थी पारदर्शक पद्धतीने समोर आलेले आहेत, त्यामुळे ती शंका कुणीही या ठिकाणी मनात ठेवू नका. आणि त्या शाळेला खास करून तुम्ही आवर्जून भेट द्यायला जावा. भविष्यामध्ये त्यांचे कॉन्टॅक्ट आमच्याकडे आहेत, आमच्याशी संपर्क करा आणि तुम्ही त्या शाळेशी संपर्क करून तिथे कोणते वेगवेगळे प्रयोग राबवले जातात याची तुम्ही माहिती घ्या. तेव्हा तुम्हाला समजेल की हे विद्यार्थी का याच्यामध्ये शिष्यवृत्तीमध्ये जास्त प्रमाणात लागतात. तुम्ही सर्वजण कष्ट करता, 1-2 मार्कासाठी मेरिटमध्ये तुम्ही मागं पुढं होतं. भविष्यामध्ये ज्यावेळेला आता नेहमी आमचा मानस असतो की तुमचा जो सन्मान आहे तो IAS अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्हावा. आज 2 IAS अधिकारी तुमच्या समोर या ठिकाणी आहेत. त्यांचा तुम्ही भविष्यामध्ये कुठेतरी त्याचा यशस्वीच्या वाटचालीसाठी तुम्ही त्यांचं मार्गक्रमण करावं या निमित्ताने मी एवढंच सांगतो. आणि तुम्ही इथपर्यंत आला, आमच्या पद्धतीने जेवढी तुम्हाला सेवा देता येईल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न केलेला आहे. जेवण असू द्या, या ठिकाणचं नियोजन असू द्या, थोडीफार इतक्या मोठ्या लोकांचं नियोजन करताना काही गोष्टी कमी जास्त होऊ शकतात. जर काही राहिल्या असतील तर एक संयोजक म्हणून मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. सन्माननीय अशोकजी काकडे IAS ऑफिसर, त्याचबरोबर आदरणीय केंद्रे साहेब, किशोर मासिकाचे संपादक, सन्माननीय उपस्थित असणारे सचिनजी शेटे, विजयकुमार जाधव आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी कोरेगाव तालुक्याचे तहसीलदार असणारे, नगर परिषद रहिमतपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय साहेब या ठिकाणी, त्याबद्दल आमचे आदरणीय चव्हाण साहेब आणि आमच्या महाराष्ट्राच्या नेत्या आदरणीय साबिना मुल्ला, सचिनजी शेटे आणि उपस्थित असणारे सर्व सन्माननीय व्यासपीठ,
आणि साहेब माझ्या समोर 2 IAS ऑफिसर बसलेले आहेत आणि माझ्या समोर महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे हजारो उद्याचे IAS ऑफिसर बसलेले आहेत की ज्यांचा सन्मान ही एकमेव अशी परीक्षा आहे महाराष्ट्रातली की या परीक्षेला आदरणीय समोर असलेले IAS ऑफिसर असणारे म्हणजे एखाद्या IAS ऑफिसरच्या मगाशी साहेबांना मी भेटलो साहेब म्हटलं सगळ्यांना कुतूहल आहे की IAS ऑफिसरच्या हातनं आपला सन्मान व्हावा. मला साहेबांनी एक छोटीशी एक लक्ष्यार्थ त्या ठिकाणी मांडला. साहेब मला म्हणले अहो महाराज असं नाही, मुलांना कलेक्टर जास्त आवडतो म्हणजे IAS पेक्षा कलेक्टर माणसांच्या जवळचा म्हणजे लोकांच्या हृदयात शिरणारी जी पद आहे. मला आज तुम्ही ज्या पद्धतीचं यश मिळवलेलं आहे मला वाटतं हे यश खरोखर भारताचं नवीन भविष्य आहे. हे भविष्य सांगणारं हे आजचं यश आहे. ही जी मुलं आहेत या मुलांचं यश सामान्य नाहीच आहे. या मुलांना पहिलीचा मुलगा असेल, 5वीचा मुलगा असेल, 7वीचा मुलगा असेल, यांनी जे कष्ट घेतलेलं आहे, यांचं जे परिश्रम आहे, यांच्या पालकांचं जे परिश्रम आहे, यांच्या शिक्षकांचं जे परिश्रम आहे, या अभिरूप चाचणी परीक्षेचे घेणाऱ्या संयोजन समितीचं जे यश आहे, परिश्रम आहे, या सगळ्यांचाच परिश्रम हे खरोखरच उद्याच्या नव भारताला एक वेगळा आयाम देणार आहे. एक छोटीशी कथा इथे समोर या ठिकाणी थांबणार आहे. एक मुलगा होता, तो रस्त्याच्या कडेचा एक नैवेद्य खात होता आणि त्याच्या शेजारून एक वैचारिक विचारवंत चालले. त्या मुलाच्या शेजारून जात असताना तिने त्याला सांगितलं, अरे हा नैवेद्य काय उचलतोस? स्वतःच्या मनगटावरची स्वतःची भाकरी उभी कर, स्वतःच्या स्वाभिमानाच्या आयुष्यात भाकरी उभी करायला शिक. त्या माणसानं ज्या मुलाचा हात धरला ना, तो हात धरणारा मनुष्य म्हणजे भारताची राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्या बाबासाहेबांनी ज्या महान शिकवलं की बाळा तुझ्या आयुष्यामध्ये तुला स्वाभिमानानं उभं राहायला लागेल. आज आमच्या मुलाला अभिरामची चाचणी महाराष्ट्रभर अनेक स्कॉलरशिपच्या स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा घेतल्या जातात. ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये एक वेगळ्या प्रकारची एक उच्च दर्जाची दर्जेदार पद्धतीची चाचणी घेतली जाते, दर्जेदार पद्धतीचं संयोजन केलं जातं आणि ज्याचा प्रत्येक प्रश्न काढत असताना स्पर्धा परीक्षेचं यश मिळवणाऱ्या मार्गदर्शकाला सुद्धा प्रश्न पडतो. असं हे असणार हे अभिरूप चाचणी परीक्षा ही जी हसत खेळाच्या माध्यमातून घेतली जाते. आमचे रुपेशजी जाधव एक प्राथमिक शिक्षक आहे. एक प्राथमिक शिक्षक साहेब काय करू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय रुपेशजी जाधव. एक प्राथमिक शिक्षक समाजाच्या वाड्या वस्त्यावरती तर तुमची मुलं घडवतोच, पण माझ्या महाराष्ट्राच्या सुद्धा वाड्या वस्त्यावरची मुलं घडावी म्हणून त्याच्यासाठी केलेला याच्यासाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा. हे जसं तुकोबार आहे मला सांगतात, मला वाटतं माझ्यासमोर बसलेली विद्यार्थी ते याच धर्तीचे आहेत, याच दर्जाचे, याच विचारांचे, याच निष्ठेचे, याच धैर्याचे, याच स्वाभिमानाचे, याच अभिमानाचे, याच धैर्याचे आणि याच विश्वासाचे. माझ्यासमोरचं भारताचं उद्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे ही सांगणारी ही जी परीक्षा आहे ती अभिरूप चाचणी परीक्षा आहे. माणसाच्या जीवनामध्ये क्षण येत जातात, माणसाच्या जीवनातलं आयुष्य येत जातं जातो. नाशवंत देह जाणारं सकळ आयुष्य खातो काळ सावधान. अरे हा देह नश्वर आहे, हा देह नाशवंत आहे, पण या एकाच देहामध्ये एकदाच येऊ तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची एवढे मिळती मागे. मला वाटतं एकदाच मरण घ्यावं माणसानं आणि त्याच्या जीवनामध्ये आयुष्याचं पांग फेडावं. मला वाटतं ही माझ्यासमोर बसलेली सगळी मुलं आहेत ही भारत मातेचं पांग फेडणारी उद्याच्या भारताचे हे IAS ऑफिसर आहेत आणि यांच्या प्रती असणारी ही आपल्या सर्वांची जी सद्भाव आहे, सर्वांची जी निष्ठा आहे, या निष्ठेला सलाम करतो. उपस्थित असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. यातूनच उद्याच्या भावी भारताचा एखादा ज्ञानोबाराय घडेल, एखादाच तुकोबाराय घडेल. मुलांनी ज्ञानवंत व्हावं हे तितकंच महत्त्वाचं आहे. मुलांनी गुणवंत व्हावं साहेब हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण किशोर मासिकाच्या माध्यमातून आपण एक वैचारिक अधिष्ठान महाराष्ट्रामध्ये उभं करत आहोत. एक एसटीतनं जाणारा माणूस होता, मुलं ग्रॅज्युएट झालेली पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलं एसटीतनं साहेब जात होती. सकाळच्या कॉलेजला जाणारी ती मुलं होती. एक आजोबा होते, त्या आजोबांनी त्या मुलांच्याकडे पाहिलं. मुलं काय करत होती, पेपर्स खात होती, कुरकुरे खात होती आणि त्याचे सगळं कागद ते एसटीतच टाकून जात होते. बिचारे आजोबा होते तिथं बसले होते, ती बघत होते, ए लेकरो काय करताय रे तुम्ही,
सगळी मुलं हा त्यांचा ग्रामीण आवाज ऐकला की हसायला लागली. त्या बाबांनी ते पडलेले सगळे कागद उचलले आणि स्वतःच्या पिशवीत घातले. बाळांनो, मला हे तुम्हाला एकत्रित सांगायचं आहे की तुम्ही गुणवंत आहातच, तुम्ही ज्ञानवंत आहातच, पण या गुणवत्तेला जर ज्ञानाची आणि संस्काराची जोड दिली तर त्यातूनच एखादा ज्ञानोबाराय उभा राहतो, त्यातूनच एखादा तुकोबाराय उभा राहतो, त्यातूनच एखादे स्वामी विवेकानंद उभे राहतात, त्यातूनच एखादे महात्मा गांधी उभे राहतात. माणसाची मनमनपट जर का सशक्त करायची असतील तर शिक्षण हे वाघिणीचं गुण आहे. हे वाघिणीचं गुण असलेलं शिक्षण आज तुम्हाला मिळाले नाही. तुम्ही एक उच्च गुणवत्ताधारक मुलं झालेला आहे. उद्याचा भारत तुमच्याकडे एका वैचारिक अधिष्ठानानं पाहतोय, एका वैचारिक प्रगल्भतेनं पाहतोय. आज वाड्या वस्त्यावरची मुलं, पीजी पाटील होते साहेब, पीजी पाटलांना उचलून गडबड अण्णांनी आणलं. पीजी बॅरिस्टर होते, वाड्या वस्त्यावर जायचे व्याख्यानं द्यायची. एकदा पीजींना एका माणसाने विचारला, तुमचं गाव कुठलं साहेब? त्याला पीजींनी सांगितलं, माझं ते गाव आहे ज्या गावचा काळूबाळूचा तमाशा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्या काळूबाळूंच्या कौलापूरचा मी आहे म्हटले. म्हणजे एक बॅरिस्टर झालेला माणूस सुद्धा आपल्या गावाची ओळख एका कलावंताच्या नावानं सांगत असतो. ही महाराष्ट्राची सजग असणारी मुले आहे. माझ्या समोर असणारी ही गुणवत्तेची उच्चधारक असणारी मुलं आहेत. यांच्यामध्ये उद्या संस्कारशील नागरिक घडून, एक आदर्श ज्ञानोबाराय घडून, तुकोबाराय घडून, यांच्यातूनच उद्याची सुनीता विल्यम्स घडून, याच्यातूनच एखादा आदरणीय अशोकजी काकडे साहेबांसारखा एखादा कलेक्टर साहेब घडून, याच्यातूनच एखादा किरण केंद्रे साहेबांसारखा घडून, व्यासपीठावर बसलेले एखादे तहसीलदार घडून, व्यासपीठावर बसलेले एखादा शिक्षण अधिकारी घडून, या सगळ्यांना आयडॉल मानून आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याशी प्रामाणिक असलेले आणि तुमच्या प्रत्येक कष्टाच्या पाठीमागं तुमचे उभे असलेले पालक, तुमचे उभे असलेले शिक्षक, या सर्वांनाच मानाचा मुद्रा करतो. तुमच्या भविष्याच्या वाटचालीला मनपूर्वक अशा शुभेच्छा सदिच्छा देतो. समोर बसलेल्या सर्वांनाच उद्याचा एक नवभारत घडवण्याचं सामर्थ्य तुमच्या माझ्या प्रत्येकाच्यात निर्माण होईल, की अशा अपेक्षा या ठिकाणी मनापासून व्यक्त करतो. अभिरूपच्या माध्यमातून हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आदरणीय जाधव साहेबांनी या ठिकाणी संयोजित केला. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि उद्याचा माझ्यासमोर बसलेला एक स्वामी विवेकानंद, एक ज्ञानोबा, एक तुकोबा, एक चोखोबा आणि या सगळ्यांच्याच माध्यमापर्यंत मिसाईल मॅन असणाऱ्या डॉक्टर APJ अब्दुल कलामांपर्यंतचा नवभारत आपण सर्वजण घडवाल या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि वाणीला विराम देतो. धन्यवाद. रामकृष्ण. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सतत मार्गदर्शन करणारे आम्हाला श्री काकडे सर, व्यासपीठावर उपस्थित विविध मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेल्या हसऱ्या खेळत्या आणि फुलांसारख्या मुलांना खूप भारी वाटतं. आज खूप आनंदी आहे मी मगापासून विचार करतोय की तुमच्या मनात जो यशाचा आनंद आहे, ज्या उत्साहाने तुम्ही सगळं बघताय, अनुभवताय, स्वप्न पाहताय, काहीतरी मिळवल्याचा आनंद घेताय, हे पाहणं आणि हाच आनंद तुमच्या पालकांच्या चेहऱ्यावर पण आहे. त्यामुळं मला खरं तर एक छोटी गोष्ट आठवली आता. मगाशी तुम्हाला बघताना मला एक खूप छान वाक्य आठवलं करतं. तुम्ही ऐकलं असेल की संजीव खन्ना नावाचे खूप मोठे शेफ आहेत भारतामध्ये, आंतरराष्ट्रीय शेफ मानले जातात ते. तर त्यांचं नुकतंच ना ऑक्सफर्ड या जगातल्या प्रसिद्ध विद्यापीठात भाषण झालं होतं. त्यांचं लेक्चर होतं, ते खूप महत्त्वाचं आहे. ते लेक्चर तुमच्या दृष्टीनं मला का आठवलं ते सांगतो. तर त्या लेक्चरच्या सुरुवातीला त्यांनी एक प्रश्न केला सर्व मुलांना. तिथं ठीक आहे 300-400 मुलं होती. ऑक्सफर्ड म्हणजे तुम्हाला माहीत आहे जगातली सगळ्यात विद्वान मुलं, महाश्रीमंताची मुलं ते शिकत होते. आणि त्यांनी प्रश्न केला त्या मुलांना की मला एक सांगा, तुम्हाला काय वाटतं तुमची स्पर्धा कुणाशी आहे? तर हा फार सुंदर प्रसंग आहे की एक भारतीय शेफ विचारतो ऑक्सफर्डमधल्या मुलांना की तुमची स्पर्धा कुणाची आहे हे सांगा मला. तर सगळ्या मुलांना वाटलं की आम्हीच बेस्ट आहोत जगातले ना, आमचं विद्यापीठ एक जगातलं बेस्ट आहे, आमची कुणाची स्पर्धा असणार आहे. तरी ते म्हणले की मग एकाने सांगितलं की ठीक आहे, जपानमध्ये काही चांगले विद्यापीठ आहेत, त्यांची स्पर्धा कशी असू शकेल. दुसरा म्हणाला की नाही, चीनमध्ये खूप काम चाललं आहे, चीनमधले विद्यापीठ खूप चांगले आहेत, त्याच्याशी स्पर्धा असेल. काही लोकांनी सांगितलं की नाही आपलं केम्ब्रिजची आहे. असं बराच वेळ झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही चुका, तुम्हाला माहीत नाही, तुमची स्पर्धा अशा मुलांची आहे जी आज कुठेतरी आशियामध्ये, आफ्रिकन खंडामध्ये, केनिया, टांझानिया, बांगलादेश, पाकिस्तान, भारताच्या कुठल्या तरी दऱ्याखोऱ्यामध्ये अशी पिढी तयार होत आहे जी बुद्धीनं तुमच्यापेक्षाही तेज आहे, पण त्यांचा पाया, त्यांचं जगणं, त्यांचं मातीशी असलेलं नातं इतकं घट्ट आहे
की ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या मुलाच्या स्पर्धेत याल त्यावेळेस तुम्हाला फक्त ज्ञान असेल, पण त्या मुलांसोबत विजडम पण आहे. त्यामुळं ज्ञान आणि विजडम घेणारी ही पिढी त्या मुलांशी तुमची स्पर्धा आहे, लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही दोघं एकत्र स्पर्धेला याल त्यावेळेस तुम्हाला ते सहज हरवते. आणि मला वाटतं त्या संजीव खानाच्या स्वप्नातली जी मुलं आहेत ती इथं पुढे बसलेली आहेत. त्यांना हीच मुलं अपेक्षित आहेत जी दऱ्याखोऱ्यातनं गावखेड्यातनं येऊन जिद्दीनं पुढे जात आहेत, काहीतरी करू पाहत आहेत. नव्हे आपण खरं तर दरवेळेस काय करतं, आपल्याकडं पालक म्हणून नेहमीच असतं की नाही आता आजच्या मुलांना काही कळतच नाही, आजची मुलं अशीच असतात, आमच्यावर किती कष्ट होते, असं प्रत्येक पिढी आपण ऐकतो. मी पण ऐकलंय, आपण आपल्या मुलांना पण म्हणतो. पण मी नेहमी सांगतो की मुलं ही प्रत्येक पिढी आपलं, त्या बाबासाहेबांचं एक खूप सुंदर कोट आहे. जेव्हा त्यांनी घटना आपल्याला सुपूर्द केली तेव्हा त्यांनी एक खूप छान कोट सादर केला होता. ते असं म्हणाले होते की आता ही घटना आपण देतो या मुलांपुढे, आता याचं पुढं काय करायचं ते आपण नाही ठरवायचं, हे पुढच्या पिढीला ठरवू द्या. फक्त यावेळी एक करायला हवं की जुन्या पिढीनं थडग्यातनं आपले हात बाहेर काढून नव्या पिढीचे पाय ओढू नये. इतका विश्वास आहे या त्यांचा या पिढीवरती की ते करतील. आपलं भवितव्य त्यांना माहिती आहे. खूप वेगवान पिढी आहे. मी नेहमी बघतो की 8वीतल्या बहिणीला आपला 5वीतला भाऊ म्हणतो की तू आउटडेटेड आहेस. मी इतकं काळ नव्हे, कारण आता काळ बदललाय, आता ती गती इतकी बदलली आणि ह्या गतीशी जुळून घेणारी ही पिढी आहे. आणि त्यासोबतच ती सर्जनशील देखील आहे. की असं नाही की फक्त अभ्यास आहे की अभ्यास ज्ञान, त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी नवनिर्माण करणारी आणि अशीच पिढी अपेक्षित असते. फक्त ज्ञानानं काही पोट भरत नाही, तर तुम्हाला तर सर्जनशीलता लागते. म्हणून विज्ञानाची डोळे घेणारी आणि इकडे सर्जनशीलतेत पंख लिहून असणारी ही पिढी आपल्याला अपेक्षित आहे. एक खूप छान ओळी आहेत खरं हिंदीतल्या एका कवीच्या, सरस्वत दयाल सक्सेना नावाची कवी आहेत, त्याने खूप छान म्हटलं ही मुलं काय विचार करू शकतात. ते असं म्हणतात की अगर कहीं मिलती बंदूक तो मैं करता दो टूक. बघा मुलं ही काय विचार करतात की अगर कहीं मिलती बंदूक तो मैं करता दो टूक, निकाल नली बनाता पिचकारी, रंग देता ये दुनिया सा. म्हणजे हिंसेचं प्रतीक असणाऱ्या बंदुकीचं रूपांतर रंगीबेरंगी पिचकारीत करू पाहणारी ही पिढी आहे. या पिढीवर आपण काय विश्वास ठेवायला हवा. तुम्हाला पण मुलांना खूप शिकायचं आहे, पालकांच्या पण खूप जबाबदारी आहेत, कारण त्या खूप बोलत आहेत, खूप संपूर्ण देत आहेत. फक्त एवढं एक सांगायला वाटतं की नवी पिढी आपलं भविष्य घेऊन जन्माला आली आहे आणि ती उत्तमच करेल. फक्त आपल्याला काय करायला हवं, पालक म्हणून आपल्या पण जबाबदारी आहे. नाही नेहमी मुलं म्हणतात की नाही मुलांनी काय मोबाईल बघतात, मुलं वाचतच नाहीत. मी म्हणतो की मी संपादक आहे किशोरचं, मला वाटतं महाराष्ट्रातला सर्वात जास्त पत्र येणारी व्यक्ती मी आहे. मला दिवसाला 40 पत्र येतात माझ्या नावात, 40 पत्र ॲव्हरेज. एवढी मुलं वाचतात, पत्र पाठवतात, बोलतात, मेल ते सोडून द्या वेगळंच आहे. तेव्हा ही पिढी वाचते. फक्त एक करायला हवं, या मुलांच्या हातात पुस्तक द्या. नाही काही करून कुठल्याही पद्धतीने का होईना त्यांच्या मुलांच्या हातात पुस्तक दिलंच पाहिजे. आणि फक्त ते पुस्तक आणि ज्ञान याच्या पलीकडनं जाताही अजूनही खूप आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो, मी आता तर एक इश्यू पण स्पेशल काढला होता की मी मला काय एका गोष्टीवर भर असतो, लाईफ स्किल आलेलं पाहिजे मुलांना. हे फक्त माहिती आहे का, खूप माहिती आहे, खूप ज्ञान आहे, मला हे येतं, मी ते वाचलंय, पण प्रत्यक्ष मैदानावर मुलं खेळतात का, त्यांचा मातीशी, जंगलाशी, अरण्याशी, डोंगराशी आपण किती नशिबवान आहोत ना. आपण सह्याद्रीच्या खोऱ्यात जन्माला आलो. आपल्या भोवती एवढा महाप्रचंड सह्याद्री आहे, त्याच्यात आपण गेलोय का, त्या किल्ल्यांना अनुभवलोय का, त्या मुलांना पोहता येतं का, त्याला उत्तम झाडावर चढता येतं का. ह्या लाईफ स्किल खूप महत्त्वाच्या आहेत. मी कायम सांगतो की मुलांना एखादं त्याने अभ्यासात कमी मार्क मिळाले तरी चालतं, काही फरक पडत नाही. परीक्षा हा काय पॅरामीटर नसतो. म्हणजे परीक्षा हे स्टेशन आहे, ते काय डेस्टिनेशन नाही ना. डेस्टिनेशन वेगळं आहे. डेस्टिनेशन काय शेवटी आपलं तर आनंद. काहीही करून मी आनंदी राहायला पाहिजे, माझा भवताल आनंदी राहायला पाहिजे, हेच उद्दिष्ट प्रत्येकाचं असतं. आणि त्यासाठीच ही मुलं आहेत. म्हणून या मुलांना रानात खेळू द्या, जंगलात बागडू द्या, त्यांना निसर्ग समजून घेऊ द्या. आणि आपला भवताल, आपली माणसं आणि हे सगळं करताना मानवी मूल्य, हे मला नेहमी वाटतं की हे करून करायचं काय आपल्याला. शेवटी माणूस म्हणून पण घडलं पाहिजे. मी खूप हुशार आहे, मी मोठा अधिकारी झालो, हे झालोय, पण माझ्याकडे मानवी मूल्य नसेल, ती समतेची, ती सहानुभूतीची, ती जाणीव नसेल मला, तर माझ्या पदाला, माझ्या वागण्याला, त्याला काही अर्थ नाही. मी माणूस म्हणून कसं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. हे कायम आपल्याला मुलावर काम करावं लागतं, कारण ह्या पिढीसाठी ती अडचण येऊ शकते. आपण इतक्या स्पर्धेमध्ये अडकलो, इतकं एकमेकांना लुटण्यामध्ये, कमवण्यामध्ये अडकलो की त्या मुलांमध्ये ते माणूस पण हरवतंय का. ही जबाबदारी पालक म्हणून आपण घ्यायला हवी आणि ती नक्की घेऊ. म्हणजे मानवी मूल्य, मी तुम्हाला शेवटची एक छोटी गोष्ट सांगतो आणि थांबतो. हे मुलांनी आवर्जून बघावं की मूल्य काय असू शकतात. मानवी मूल्य, एक धावण्याची स्पर्धा होती मोठी, आत्ता झाली, म्हणजे मला वाटतं मागच्या वर्षी मे मधली गोष्ट आहे.
त्यावर लिहिले पण मी. तर एक स्पर्धा होती केनियाचा धावपटू, एक केनियाचा धावपटू तो सगळ्यात समोर होता आणि त्याच्या मागे तो खूप त्याने अंतर पार केलं होतं. आणि त्याच्या मागे एक मला वाटतं आयरिश तरुण होता जो त्याचं अंतर बरंच होतं. आणि आता ती रेषा तो ओलांडणार तर त्याचं 2 रेषा असतात त्या ठिकाणी. पहिली रेष ओलांडली तर ह्या केनियन माणसाला वाटलं की आता आपली स्पर्धा संपली, आपण जिंकली. आणि तो आनंदामध्ये थांबला तिथे. तितक्यात मागून येणारे हा आयरिश कॅनडियन होता तो. त्या कॅनडियन माणसाने बघितलं, त्याला कळलं की अरे त्यांनी ती एंड लाईन अजून पार केलेली नाहीये. मग त्याला तो ओढून सांगतो की तू जा, अजून एक लाईन पुढे बाकी आहे, तू जा तिथे जा. तर त्याला काय कळत होतं, तो आपला थांबला. त्याला याची भाषा त्याला कळत नाही, त्याची भाषा येत नाही. शेवटी हा केनडियननी त्याला धरलं हाताला आणि त्या रेषेपुढे ढकलून दिलं आणि तो ती स्पर्धा जिंकला. हे सर्व जग हे पाहत होतं. विचार करा, एवढ्या मोठ्या स्पर्धेत, जागतिक स्पर्धेतलं पदक. जर शक्य असतं तर त्या माणसाने अरे हा थांबलाय आता चुकून म्हणून पुढे गेला असता निघून आणि हा जिंकला असता. संपल्यानंतर त्या कॅनडियनला विचारलं गेलं की तुम्हाला तर संधी होती चांगली, त्यांच्या लक्षात आलं नाही की आपण अजून लाईन क्रॉस केली नाहीये, पण तुम्ही त्याला तसं न करत त्याला ढकलून का दिलं. त्याचं उत्तर खूप सुंदर होतं त्या माणसाचं. तो असं म्हणाला की ते शक्य होतं, मला माहिती होतं मी सहज जिंकलो असतो आणि ती बैमानी ठरली नसती का. ज्यावेळेस माझ्या आईला कळलं असतं की एका माणसाला फक्त भाषा येत नाही कुठली तरी म्हणून तो थांबलाय आणि आपण चिटिंग करून जिंकलोय, तर माझ्या आईनं मला घरात पण येऊ दिलं नसतं. इतकी तत्व आली आहे. आणि मी माझ्या देशाला काय सांगितलं असतं ना. त्यामुळे त्याला जिंकणं म्हणजे थोडक्यात त्यात ही मानवता मूल्य आहेत ना, ती तुम्हाला ह्या मुलांमध्ये खूप रुजवावी लागणार आहेत. आणि कायम त्या मुलांमध्ये जिद्द कशी राहील, तो प्रेरणा कशी देता येईल आपल्याला, आणि त्याचं नैसर्गिक वाढणं आहे ना, त्याला न फुटता. आपली खूप स्वप्न असतात, मुलांनी कलेक्टर व्हावं, मुलांनी हे व्हावं ते व्हावं, सगळं असतं. पण आपल्या इच्छा न लागता त्याच्या आतून प्रत्येक मुलं आपलं एक घेऊन जन्माला येतं. तर ते काय आहे हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. आता ह्या मुलांच्या आयुष्यात स्पर्धा होती, त्यांनी स्पर्धा परीक्षा जिंकली पण ती. असं प्रत्येकाचं वेगळं, प्रत्येक मूल स्पेशल आहे. असं नाही की एखादी परीक्षा पास झालं म्हणजे सगळं आहे आणि त्यातच सगळं, असं काही नसतं. म्हणजे मी सांगतो, मला 12वीला 49% होते. मी 49% 12वीला, अभिमानाने सांगतो, काय लाज वाटत नाही. आणि नंतर मी फर्ग्युसन गोल्ड मेडलिस्ट पण आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा त्यातल्या गुणापेक्षाही तुम्ही माणूस म्हणून कसं घडताय, किती क्वालिटी राहून तुम्ही आणि तुमचा भोवताल किती आनंदी करताय याला महत्त्व आहे. तसं करूया आणि अशीच पिढी ही घडेल. या अभिरूपच्या निमित्तानं यातला काही टॅलेंट तुम्ही सर्च केला आहे. मला रुपेश जाधवांचं खरंच कायम कौतुक वाटतं. ते ज्या उत्साहानं ज्या ऊर्जेनं करतात ना, तर खरंच तुम्हाला सलाम केला पाहिजे. ही एक झाली आता बॅच, अशा अनेक बॅच येतील आणि हा वारसा आणि हा वसा असाच पुढा सुरू राहील. आणि यातूनच उद्या आम्हाला घडण्यासारखे सरकारी अधिकारी आणि आमच्यापेक्षा अनुभव मोठे अधिकारी तुमच्यातून निर्माण होतील. या अपेक्षेसहित तुमच्याकडनं मला खूप आशा आहेत आणि त्या तुम्ही पूर्ण करणार या विश्वासावर थांबतो. खूप खूप धन्यवाद. पेक्षा 2026 च्या गुणगौरव सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र, माझे सहकारी किरण केंद्रे साहेब, या सर्वांचे खऱ्या अर्थाने उत्साहाचे आणि ज्यांनी खूप मेहनत घेतली अशा आमचे रुपेश जाधव सर, कोरेगावचे तहसीलदार, रहमतपूरचे मुख्याधिकारी आणि त्याचबरोबर व्यासपीठावर सर्व मान्यवर, इथे उपस्थित असलेले सर्व बंधूंनो, भगिनींनो आणि बालमित्रांनो. मुलांची जेवणं झालेली आहेत आणि एका जागी मुलांना बसता येत नाही हेही खरं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची चुळबुळ खूप सुरू आहे. मी फार वेळ घेत नाही, आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो की जाधव सर, तुम्ही खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. जिल्हा परिषदचा CEO असताना मला माहीत होतं की शाळेतल्या मुलांची स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी तयारी कशी करून घ्यायची हे एक फार मोठं आव्हान असायचं. काही विशिष्ट शिक्षक मुलांची तयारी करून घ्यायचे आणि फार शाळेच्या बसपर्यंत सोडवेपर्यंत शिक्षकांना यावं लागायचं. आणि या अनुषंगाने मलाही असं आठवतं आहे की मुलं मेहनती आहेत, शहरातली आणि ग्रामीण भागातली, फक्त त्यांना दिशा देण्याची गरज आहे. त्यामुळे आज तुम्ही जे 1लीपासून 10वीपर्यंतच्या सगळ्या मुलांना मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स देऊन तुम्ही ही जी गुणवत्ता यादी काढलेली आहे आणि त्यासाठी ह्या ज्या मुलांना बसवलेलं आहे, यासाठी पहिल्यांदा मी सर्व आयोजकांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचंही अभिनंदन करतो. मुलांनो, आज तुम्ही यशस्वी झालेला आहात, त्यामुळे तुम्हाला फेटा बांधलेला आहे.
तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलेलं आहे. ही शाबासकी तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवायची आहे. कारण यावर्षी यशस्वी झालो आणि पुढच्या वर्षी जर का झालो नाही तर कुठेतरी कमी आहे असं समजा. ही यशाची ही पहिली पायरी असू द्या. या पुढच्या सगळ्या पायऱ्या या यशस्वी झाल्या पाहिजे. तुमचे जे पालक आलेले आहेत त्यांना माझी विनंती राहील की मुलांना 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवा आणि मुलं उत्तीर्ण होतील यासाठी प्रयत्न करा. त्याचबरोबर केंद्र शासनाची नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप ही 8वीला असते. या स्कॉलरशिपद्वारे जी मुलं महाराष्ट्रातील 11,600 मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाते आणि 9वी ते 12वी शिकणाऱ्या मुलांना ती दर वर्षासाठी 12,000 रुपये शिष्यवृत्ती देते. पालकांना माझी ही सूचना राहील की आज मुलांनी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. मुलांना 8वीपर्यंत इतकं तयार करा की नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिपच्या पहिल्या 11,600 आपला मुलगा आलाच पाहिजे. आणि त्या दृष्टीतून मुलांची पुढे तयारी करा. जाधव सरांनी खऱ्या अर्थाने ही परीक्षा घेऊन आपल्या मुलाची तयारी किती झालेली आहे याचा मापदंड तुम्हाला दिलेला आहे. त्या मापदंडाचा आठवणीने तुम्ही दरवेळेला उजळणी करा. आपल्या मुलांनी किती शिकलं आहे हेही बघा. दुसरे मी आपल्याला एक सूचना देऊ इच्छितो या अनुषंगाने की मुलांना वाचनाची गोडी लावा. केंद्र साहेबांनी तेच सांगितलं. आम्ही सुद्धा मी जिल्हा परिषद असताना आम्ही तो 1 तास वाचनाचा हा विशेष उपक्रम केला होता आणि तोच मला वाटतं आपण शिक्षण विभागाने तो उचलला. कारण त्याला सोळंकी साहेब होते शिक्षण आयुक्त आणि त्यांनी तो उचलला. मी एक नवीन उपक्रम सांगलीला सुरू केलेला आहे आणि तो असा आहे की आम्ही यावर्षी दर शनिवारी 1 तास सांगली जिल्ह्यातील 39,000 मुलींना आम्ही कराटेचं प्रशिक्षण दिलं. ऑगस्ट महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत दर शनिवारी 1 तास आम्ही हे प्रशिक्षण दिलं आणि हे प्रशिक्षण दिल्यामुळे आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची परीक्षा घेतली. येलो बेल्ट सर्टिफिकेट 29,000 मुलींपैकी 15,508 मुलींना येलो बेल्ट सर्टिफिकेट मिळालं. याच्यामुळे मुलींचा आत्मविश्वास खूप चांगला वाढला. एक छोटीशी तुम्हाला या अनुषंगाने घडलेली गोष्ट सांगतो. आटपाडी नावाचा तालुका आहे सांगली जिल्ह्यातील. तिथून एक 15 किलोमीटर अंतरावर दिगंची नावाचं गाव आहे. एक मुलगी शाळा सुटल्यानंतर क्लासेस करायची 8वीची मुलगी आणि मग रात्री 8 वाजता बस असायची. त्या बसने ती ST बसने दिगंचीला जायची. किती 20 मिनिटाचा प्रवास होता आणि मध्यंतरी तिला अचानकपणे बसमध्ये रात्रीची वेळ होती. बसमध्ये काही प्रवासी होते आणि तिथे एका बाईने आणि तिच्या मुलाने अचानकपणे तिची हातातली पर्स पैशाची आणि तिचा मोबाईल हिसकावून घेतला. एरवी आता 8वीची मुलगी म्हणजे किती मोठी आहे हो. एक 12-13 वर्षाची मुलगी. रात्रीची वेळ आहे. अशा वेळेला ह्या मुलीने मागं पुढं काही न पाहता त्या बाईला 25 मारायला सुरुवात केली. ते किक्स आणि पंचेस आपण शिकवतो कराटेमध्ये. ते मारायला सुरुवात केली तरी बाई पण आश्चर्यचकित झाली आणि तिने पटकन आपली पैशाचं जर पाकिट आहे त्या मुलीला देऊन टाकलं. तिच्या मुलाने त्या मुलीचा मोबाईल घेतला होता तोही त्यांनी त्याला परत दिला आणि मग एसटीमध्ये मधल्या लोकांनी तिला मदत केली. आम्ही त्या मुलीचा 26 जानेवारीला आटपाडी तहसीलदार शासकीय ध्वजारोहणामध्ये आम्ही त्या मुलीचा सत्कार केला. मी तिला विचारलं की काय का पोरी तू घाबरली नाहीस का. रात्रीची वेळ होती. एक मोठी बाई तिचा एक मोठा मुलगा तुझ्या हातातून तुझ्या पैशाचं पाकिट म्हणजे मनी पर्स होते ना ती आणि मोबाईल हिसकावून घेतोय. तू घाबरली नाहीस का. तर ते म्हणाले नाही मला कराटे येत होता. माझे पाय अजिबात लटपटले नाहीत. मला असं वाटतं की पालकांना माझी सूचना राहणार आहे की आता तो काळ आपण आता स्वतंत्रता किंवा स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेली आहेत. भारत स्वतंत्र आहे. आपलं स्वतःचं स्वराज्य आहे आणि अशा या स्वराज्यामध्ये
आपल्या मुलीची जबाबदारी, तिचं रक्षण करायची जबाबदारी शिक्षकांवर आपण देतो, पोलीस यंत्रणेवर देतो, शिक्षण विभागावर देतो. मात्र मला असं वाटतं की आता मुलींना सबळ करायची आता वेळ आलेली आहे. तुमच्या मुलींना आता उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे. सलग 2 महिने त्यांना कराटे शिकवा. येलो बेल्ट जर का त्यांना मिळाला तर तुम्हाला सांगतो ही मुलं कुठेही भविष्यात गेली तर स्वतःचं संरक्षण स्वतःच करू शकतील, कोणाच्याही आधाराची गरज भासणार नाही. दुसरे मला आपल्याला या अनुषंगाने आपल्याला सांगायचं आहे की आमचा साताऱ्याचा नाही तर आमच्या महाराष्ट्राचा भविष्यकाळ इथं बसलेला आहे. ही जी गुणवंत मुलं आहेत ती भविष्यकाळामध्ये डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, वकील होतील, चांगले राजकारणी होतील, चांगले शिक्षक होतील, प्राध्यापक होतील, चांगले शास्त्रज्ञ होतील किंवा परदेशामध्ये जाऊन सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाऊन संगणकात शोध घेणारे पण होतील. पण पालकांनो, मुलाचं ध्येय आत्ताच ठरवून घ्या. लक्षात ठेवा, महाभारताची गोष्ट आपण 7000 वर्ष हा भारत ऐकतोय आणि त्याच्यामध्ये ती एक फार प्रसिद्ध गोष्ट आहे. गुरु द्रोणाने जेव्हा कौरव आणि पांडवांना विचारलं की झाडावर पोपट ठेवलेला आहे, तुला काय दिसतंय? त्या अर्जुनाला काय दिसला? फक्त पोपटाचा डोळा दिसला. तो फोकस तो फार महत्वाचा आहे. कारण तुमचा फोकस व्यवस्थित असेल तर मुलांचा फोकस असेल. अनेक पालक मला कधी कधी म्हणतात आमच्या मुलाला काय करायचं आयुष्यात ते करू द्या. ठीक आहे, तुम्ही फार उदारमतवादी आहात, ठीक आहे, पण आई वडील म्हणून त्याला एक प्लॅटफॉर्म, एक सुरक्षित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायची जबाबदारी ही आपली आहे. आणि मग समजा तो इंजिनियर झाला, मग त्याला काय त्याचं पॅशन करायचं असेल ते करू द्या. तो डॉक्टर झाला, तो वकील झाला, मग त्याला जर का चित्रकलेची आवड असेल चित्रकला करू द्या. त्याला जर का पायलट व्हायचं असेल तर पायलट होऊ द्या. पण पहिला प्लॅटफॉर्म जो असतो तो द्यायची जबाबदारी ही पालकांची आहे. आणि मुलांना मी तुम्हाला हेच सांगतो, त्या अनुषंगाने आयुष्य फार सुंदर आहे. जे काही मिळवायचं आहे ते आपल्याला मिळवायचं आहे, त्या दृष्टीने प्रयत्न करा. आयुष्यामध्ये जे ध्येय तुमचे आई वडील सांगतील किंवा तुम्ही ठरवा, तुमचे शिक्षक सांगतील, ते ध्येय गाठण्यासाठी जी काही मेहनत घ्यायची आहे ती सगळी मेहनत घ्या. त्याचबरोबर जर का एखादं गोष्टीसाठी थोडा जास्त वेळ अभ्यास करावा लागला तर तो अभ्यास हमखास करा. कारण काय माहिती आहे ना, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की हार नहीं होती. तुम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आज विजयी झालात, तसेच विजयी व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.